मित्रांनो, आज विठ्ठल केसरी मैदान पार पडलं आणि त्यात फायनलच्या गुलालाचा मानकरी ठरलाय अजय शेठ यांचा आणि विठ्ठल मानचा तेजा. तर काय सांगा अजय शेठ, पर्यंत आपलं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. काय सांगाल आजचा आनंद? आज गुलाल आपल्या तेजाला मिळाला पहिल्यांदा. आनंद भरपूर असतो. गुलाला आमची अपेक्षा असते गुलालाची, बाकी नंबरच काय नसतं. गुलालात राहावं गाडी. नक्कीच. आज तेजा आणि राहुल्यापर्यंत गाडी पळाली होती. काय सांगाल आज या गाडीबद्दल? चांगली गाडी पळाली, दोन्ही फेर चांगली पळाली. सामना झाल्यामुळे संगनमत करून आपलं त्या भारत आणि तेजा पळवला. कसं काय नियोजन कसं झालं होतं काय तेजाचं आणि राहुल्याचं? राहुल्याचं त्याच्यात नियोजन ते मुलगाच करतो. अशोक मित्रांनो, नाना पण आहेत आपल्याबरोबर. नाना, पहिल्यांदा तुमचं देखील अभिनंदन. आता तेज असेल आपला वारंवार प्रत्येक मैदानामध्ये आपण बघतोय की जायच्या मैदानात गोलाचा मानकरी ठरतोय. आज देखील पुन्हा एकदा त्यानं गुलाल मिळवून दिलाय. कसं नियोजन आजचं झालं होतं काय? मला त्याची अपेक्षा गुलाला तिची अपेक्षा आम्हाला गुलाला ठेवले की आमची सगळी खुश आहे. नाना, कुठलंही मैदान असू द्या, तेजा मोठ्या मैदानामध्ये फायनल असतो. काय सांगा मोठ्या मैदानात काय त्याचं वैशिष्ट्य आहे? मोठं मैदान असलं की तो फायनलच असतो. त्याचं वैशिष्ट्य सांगा जरा. तुम्ही चांगलं काय मला मोठ्या मैदानाला काय कळून आपण नाराज कधीच करत नाही मोठ्या मैदानामध्ये. पहिला टॉप सुद्धा नसतो तरीही तो या भागात नाना, आता बघायला गेलं तर तेजाचा आता एक पडता काळ पण गेला. आजारपणात होता, बरेच दिवस तो आरामावरती पण होता. पण कुठंतरी तुमचं त्याच्या मागचं कष्ट असेल किंवा जे परिश्रम घेताय त्याचं कुठंतरी फळ म्हणून तो पुन्हा एकदा त्याच स्वराला आला आणि गुलालाचं पात्र ठरतोय, पळतोय. काय सांगाल? जेव्हा आम्हाला कसं आहे म्हणजे आता इकडे पडलं पोरं सगळे म्हणजे आपलं तुमची आहे वाटेगावची पोरं सगळे असते ती सगळ्या पोरांची खुश करतो. त्यामुळे आम्हाला सगळ्या काय करून तो आता भरपूर मोठी धावणे आपले बघायला तर मला वाटतं 5 ते 6 नंदी आहेत आता. 11 नंदी टोटल. आता जे तुम्ही सगळं नाना एवढं मोठं नियोजन कसं लागतं? आता जवळपास बघायला तर एका बैलाचं नियोजन करायचं म्हटलं तरी लोक घाईला येते. आता चिक्या पण आज पळाला होता. बरं. आता आजचं मैदान तर झालं. आता पुढं हिंदकेसरीचं बैल पोळ्याचं मैदान येत आहे. कसं नियोजन सगळ्या बैलाचं असतं आपल्या काय? हो करणार आहे सगळी एक 2-3 करणार आहे. नाना, आपल्या दावणीतला एक सुपरस्टार आहे चिक्या. त्याच्याबद्दल काय सांगाल? कारण की तो असं बैलगाडा शर्यतीमध्ये तो सुद्धा एक गुलालाचा बादशाह आहे. काय सांगाल? काय झालं पायाचं समाधान क्लिअर झालं तर बांधून त्याला की घरी मस्ती करतो. त्यामुळे त्याला 15 दिवसातनं काढायला पायाचं पण आणि आदत भोंगा सुद्धा कुठलंही मैदान असू द्या तिथं फायनल असतो. काय नक्की असं त्याच्या चिक्यानं मार खाल्ला की फायनल. हे काय वैशिष्ट्य आहे आपल्या दावणीला? एक खरंच एक मोठी नंदी असं म्हणून मला सगळ्यात मोठा आनंद वाटतो की कार्तिकेयाचे तुम्ही नाव असून ह्याच्यात रात्री बोलायला कोणची नाही कोणची गाडी राहते त्यामुळे आम्हाला लय आनंद, भरपूर आनंद. कितीतरी नाना असे क्षण आले की एकाच मैदानामध्ये आपल्या 3 गाड्या एका टायमिंगला फायनलला राहिल्या. त्यांनी आता याच्या अड्ड्यात पळाली आपल्या मुळेपाडीच्या क्वार्टरला मेगा फायनल रेकॉर्ड केलं. तसं जवळजवळ 2 ते 3 वेळा गावचंच मैदान होतं आणि 3 गाड्या आपल्या फायनलला राहिल्या होत्या. हो. कुठंतरी नाना म्हणजे नंदी नाव करायचं, पण चिक्याचं ज्या पद्धतीनं आपण म्हटलो की तिकडे ज्यावेळेस तुम्ही घेतला किंवा बघितलं तेव्हा कोण म्हणत नव्हतं की बाबा ह्यो पळेल, पण त्याचं एक वेगळे पण स्पीड वगैरे वेगळं तिथे गेलो तर घेतलाच नव्हता, पण त्यामुळे ह्याच्यावर घेतल्यामुळं पळाला पूर्ण घेतला होता. हां, त्याच्यावर आम्हाला त्याला आम्हाला नाराज केलं. म्हणजे मोठ्या मैदानात जिथं तेजा नाही तिथं जोर. नाव तुम्ही आता मध्ये वासरू पण घेतलं होतं बारकं आदत बच्चा. कसं काढवतोय काय सांगा? म्हणजे तुम्ही त्या पर्वात त्याच्याबरोबर बरं, म्हणजे तुम्ही आता म्हणजे ट्रेन करताय, कसं तुमचं रहस्य काय याच्या मागचं घडवताय कसं काय? म्हणजे दुसऱ्याच वाईट चितायचं नाही, चांगलं चितायचं नाही. ती आपल्याला वस्तू लागते, कोणाचं वाईट चितायचं. नाना, कुठेतरी आपण प्रत्येक वेळेस बघत असतो चढ उतार येऊ द्या, गाडी गोलाला असो नसो, तुमचे जे सगळे सहकारी असतात किंवा संपूर्ण टीम असते काय तुमच्या बरोबर आहे? गोलाला असो नसो काय सांगाल सगळ्यांची? काय विचार पाहिजे हार विसन झाली पाहिजे, जीत विसन झाली पाहिजे, तर बैलगाडी आणि आज सप्तहिंदकेसरीचा मान आहे तुम्हाला. एवढं मोठं म्हणजे अनुभव तुमच्या पाठीमागे आहे. भरपूर नवीन ड्रायव्हर असतील, बैलगाडी मालक असतील, तुमच्याकडून कुठंतरी
सल्ले वगैरे घेत असतात आणि आपल्या दावणीचे हे सगळे नंदी आता तुम्ही घडवताय आदतपासून म्हणजे आता हे सगळे नंदी तुमच्या हाताखालनं चाललेत. प्रत्येक नंदीनं गुलाल घेतला नाही असं अजूनपर्यंत एका वेळेचं झालं नाही. सगळ्यांना त्याचा बोलायला जेवढं नदी आहे त्या डावलं सगळ्या नंदीनं बोलायला घेतलं नाही त्यामुळे काय कळतं. त्या मैदानाबद्दल काय सांगा? मैदान चांगलं केलं, मैदान पळायला गेलं त्या फाटीचं आणि तुमचं इथं खूप जुनं नातं आहे. काय सांगा? मैदान चालू झाले तिथं मैदान चांगलं रात्री झाले. अजय शेठ काय सांगाल जाईल त्या मैदानामध्ये आपल्या दावणीतला एक नाही तरी नंदी गुलाल हा घेतो, काय वैशिष्ट्य? त्याला हेडमास्टर आहे की आता आपला शिकवणच आपली चांगली आहे त्यामुळे राहते. बरोबर आहे. काय सांगाल नानांच्या विषयी? आता नाना असेल तुम्ही असाल भाऊ पण कुठंतरी दोघांच्या एक मनानं सगळे निर्णय घेतले जातात आणि जे मोकळ्या मनानं सगळे विचार किंवा निर्णय तुम्ही घेता त्यामध्ये त्याचं फळ खूप भेटते. हो 100% भेटते. आता आपल्या धावणे 14 देशात नाव गाजते आपल्या धावणे. नानांचं असेल तुमचं म्हणजे प्रत्येक तुमच्या सगळं नाव गाजते. काय सांगाल? एक वेगळा आनंद असतो. भारताबाहेर ही शहरात पाहिली जाते. तेजाचं नाव असतं, चिक्याचं नाव, म्हणजे प्रत्येक वेळी नाव घेतलं जातं. काय वाटतं एकंदरीत? कारण 14 देशात आपलं नाव निघतं धावणीचं. काय सांगाल? आपलं निघतं, पुढं टीमचं निघतंय आणि सगळं आपलं नंदीच्या आशीर्वादानं निघते. त्यामुळं नाना बाहेरनं वगैरे फोन तुम्हाला येतात का? असं काय भरपूर येतात? काय वाटतं म्हणजे आता एकदम हां आपल्याला काय करणार आपल्याला उलट समाजात खेळ भरपूर नाना याच्यामध्ये तुम्ही पलीकडे क्षेत्रामध्ये लोक जोडल्यात. लांब लांबून मोठे मैदान असले तरी दिवस दिवस तुम्हाला उभं राहावं लागतं. किती तर लोक फॅन लोक येतात, भेटतात, फोटो काढतात. आता अजय शेठ असतील, बैल असतात आपली रात्री 11 वाजता सकाळी 5 वाजता. बरं. हां आता संध्याकाळी इथं झाले कुठंतरी नाद आहे आणि ते असणारं बैलांवरचं प्रेम आहे किंवा तुमच्यावरचं प्रेम आहे. म्हणजे आता एवढं सगळं प्रवास करणं आता फक्त त्यांच्यासाठी इथपर्यंत येत आहेत, तुमच्यासाठी येत आहेत, परत इथनं परत मुंबईला जायचं, परत तिथलं काम असते. कसं नियोजन कसं लावतं हे सगळं? आता सवय लागली. नंदीसाठी यायला लागते. हो खूप आज सारं निघणाऱ्या मुंबईला, उद्या तिथनं UP ला चालूच असतं आपले. नक्कीच कुठंतरी म्हणजे एवढं कष्ट घेता, एवढा प्रवास होते, सगळं होतंय, पण कुठंतरी ते नंदींना पण त्याची जाण आहे. हो. त्यांनी कधी तुम्हाला नाराज केलं नाही. नाहीत ना, कधीच नाराज करत नाही. कंटिन्यू मैदानात आला की गुलाल मिळवून देतातच. नाही देतात. नाना त्याच्याबद्दल जरा जातो सांगा. म्हणजे एक सुपरस्टार घडतो तुमच्या धावणीमध्ये, काय सांगा? ती आमची सगळ्यात मोठी एक त्याला आपण आजपासून मोठ्या मैदानाचा मोठा बसतो, कारण की मोठं मैदान जिथं असेल तिथं सगळ्यात मोठी म्हणजे आम्ही भाऊ दोघं इथे भाव जरी बीपीला चाललो तर त्याच्या पहिलं पाया पडत, मी जरी कुठे चाललो तर त्याच्या पाया पडत, कारण त्या बायला लक्ष्मीच आहे. हे कुठंतरी नाना ते अनुभव आल्याशिवाय आपण त्या गोष्टी करत नाही. त्याच्या धावणीचा देव गुणधर्म लागलाय आपल्याला म्हणायचं. हो आणि तुम्ही असतात किंवा शेट असतात त्याचं एक वेगळा जीवन हवा तुमचा दोघांसाठी. आणि ते तुमचा कधी जीव तोडत पण नाही कुठल्याही मैदानात. कलटून भरपूर सगळ्याच जण जीव त्याच्यात. एक त्याला पळवताना तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आता तुम्ही त्याच्या गाडीवर कंटिन्यू असता, काय वाटतं त्याचं स्पीड? हां आम्हाला हारचे पाहिजे हारले तरी आम्हाला आनंद असतो. त्याचं स्पीडबद्दल काय सांगा? वासरू जेवढं तुम्ही हे करता तेवढं वासरू यूज करतो आणि वासरू त्याच्या आधी जोट्यात पळेल की वासरू परत त्याने सुद्धा अंधारे काय सांगा? आणले भरपूर आणले. काही काही जण असे आहेत की आम्ही एक जणाला बघा देतो त्याचा अंधारातनं बैल हे केला, आम्हाला त्याने वेगळा बैल सांगितला, तिथं बैल त्यानं हे केला, पण तिथं गुलालाच राहिला, एक नंबर केला, तरी तिने आम्हाला शेवट त्याचा इतका आम्ही रुपये कोणाकडून वायदी घेत नाही. पण वायदी आहे की नाही घेतलीच पाहिजे म्हातारे, कारण का त्याच्यामुळे वायदी घेतली विसर देत लगेच. विसर देतली आजपर्यंत आम्ही घेतली नाही कोणाकडून वायदी. म्हणजे काय पण जे वायदे घेतात ते त्यांचंच बरोबर आहे. जी वायदी जी घेते ती बरोबर, कारण का की काय काय जणांचं एक नंबर केला गुलालाच पैसे सुद्धा देत नाही. त्याच्यामुळे वायदीचा नियम आहे चांगलाच आहे. नाना म्हणजे तुम्हाला आता अनुभव आहे भरपूर, तुम्ही ते मुद्दे मांडले, कारण तुम्हाला अनुभवलं तुम्ही मी थोडक्यात. ते काय वाटतं आता म्हणजे आता शेठ तुम्ही काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक वायदे विषयाबद्दल? नाही वायदेचं कसं आहे, वायदे घे आता वाटायला लागलं जी वायदे घेतात ती बरोबर करतात. हां त्याच्याबद्दल काय झालं? आता एखादं नवीन वासरू असलं चांगलं स्पीडचं असलं तर आम्हाला फोन आला तर आम्ही ती नाही म्हणत नाही बैलाला. हां पळाल्यानंतर फायनल झाल्यावर त्यांची भाषाच बदलती परत. बरं. त्यावेळेस वाटतं घ्यायला ती वायदे आधी घेतली असती तर बरं झालं असतं.
बदलतात. हा बदलते ड्रायव्हरला एवढंच का दिलं मुलाला कशाला हा. घेतलं? पण त्यांची भाषाच बदलली तर. ठीक आहे मित्रांनो, जास्त काही वेळ घेत नाही. आता संपूर्ण टीमला पण पुढे जायचं आहे, प्रवास आहे. नानाची संपूर्ण धावनात आपल्याला हे उद्या कुठले नंदी पाळणार आपले? उद्या नाही. नाही पाळणार का? आता माळशिरस हिंद केसरी. हो. चालेल. बरोबर. हा, बेंदूर पण आपला मोठा असतो. फॅन्सला काय सांगा, तेजाच्या चिक्क्याच्या सगळ्यांच्या फॅन्सला? सगळ्यांनी या हा. 11 11:30 चालू होईल. नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद.